नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन। नाशिक 2026 महाकृषी कुंभ शेवटच्या दिवशी संपूर्ण या कृषी कुंभासाठी केलेल्या कामाचा त्याचबरोबर स्टॉलमध्ये केलेले शेतकऱ्यांनी केलेली मेहनत आभार व्यक्त करण्यात आले। त्याचबरोबर या प्रसंगी सर्व पदाधिकारी, या प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व कर्मचारी वर्ग, त्याचबरोबर अधिकारी वर्ग आणि वेगवेगळ्या माध्यमातून प्रदर्शनात सहकार्य करणाऱ्या सर्वांचा या प्रसंगी माननीय मानेसाहेब आणि काशीद साहेब यांच्या उपस्थितीत त्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला। त्याचबरोबर सन्मान, सत्कार आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। माननीय मानेसाहेब आणि काशीद साहेब यांनी सर्वांचा सन्माननीय, त्याचबरोबर यात सहभागी झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। अतिशय शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी काम केलं आणि या कृषी महोत्सवात केलेल्या कार्याचा तपशील त्या ठिकाणी त्यांनी आपल्या अभिप्रायातून या ठिकाणी मांडला। अतिशय उत्कृष्ट अशी या ठिकाणी केलेली नाशिक 2026 कृषी कुंभ शेवटच्या दिवशी सर्वांनी आभार मानले। वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। जिल्हा विकास आराखडा अंतर्गत नाशिक फेस्टिवल या घटकातून एक मोठा महोत्सव आपल्याला घ्यायचा आहे, संकल्पना आणि जिल्हाधिकारी महोदयांनी मांडली आणि ते प्रत्यक्ष उतरवण्यासाठी सर्व हात झटले आणि हा 5 दिवसाचा कृषी कुंभ आज या ठिकाणी पार पडतो। या संकल्पनेला की माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी आम्हाला साथ दिली, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल प्रथमतः मी माननीय जिल्हाधिकारी महोदयांचे सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो। ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, त्यामध्ये मोहम्मद सोनवणे साहेब कार्यकारी अभियंता स्थापत्य, निलेश बिराडे साहेब कार्यकारी अभियंता विद्युत, नितीन भोसले साहेब असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, श्री शेलार साहेब असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, सचिन शेळके, मनीष चौधरी साहेब, हे सर्वजण PWDची टीम यांनी सर्व निविदा प्रक्रिया वेळेत पार पाडून आपल्याला हे सर्व स्ट्रक्चर उभं करण्यासाठी जी मदत केली त्याबद्दल कृषी विभागाच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो। सर्वात महत्त्वाचं आपल्याला या संपूर्ण समारंभासाठी, संपूर्ण कृषी कुंभसाठी जी निधीची उपलब्ध झाली जिल्हा विकास आराखड्या अंतर्गत जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे साहेब यांचंही आजच्या या कार्यक्रमावेळी आभार व्यक्त करतो। सोबत आमची KPMG टीम अक्षय आणि अथर्वजी यांचे मी आभार व्यक्त करतो। जागा आपल्याला या संपूर्ण महोत्सवासाठी उपलब्ध करून दिली त्याबद्दल योगेश कल्याणी यांचे मी आभार व्यक्त करतो। आपले जे वेंडर होते त्यांच्या माध्यमातून हे सर्व आपण डोम्स आणि सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करू शकलो, ते मंगल डेकोरेटर्सचे दायमाजी, सागर शर्माजी त्यांचे आभार व्यक्त करतो। सर्व इलेक्ट्रिकल, साऊंड सिस्टीम, सर्व कॅमेरा, व्हिडिओज यासाठी ज्युपिटर इव्हेंट्स यांचे रोशनजी देशमुख आणि त्यांची टीम यांचे मी आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतो। प्रचार प्रसिद्धीसाठी सोशल मीडिया असेल, बॅनर्स असतील, या सर्व माध्यमातून प्रचार प्रसिद्धीचं काम आपण केलं, ते लेज मीडियाचे योगेशजी आणि गोविंदजी त्यांचे आभार व्यक्त करतो। सर्व 2 दिवस आपल्याला जे मनोरंजनाची टीम आपल्या या ठिकाणी लागली, हास्य जत्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि फोकलो या लक्षम प्रोडक्शनच्या वतीने आपण ते आयोजित करू शकलो, त्याचे कृष्णा मरकड यांचे मी आभार व्यक्त करतो। सर्व या कार्यक्रमासाठी झटणारे सर्व कृषी विभाग, सर्व यंत्रणा, आमचे सर्व SDO, तालुका कृषी अधिकारी, सर्व तंत्र अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, आमची आत्माची सर्व ATM, BTM, RIOची टीम, स्मार्टची DIOची टीम, या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। आणि या सर्व आयोजनासाठी विभागीय कृषी संचालक आदरणीय डॉक्टर साहेब यांचेही मार्गदर्शन लाभले, त्यांचे मी आभार व्यक्त करतो। सर्व स्टॉलधारक त्यांनी संपूर्ण 5 दिवस या ठिकाणी उपस्थित राहून येणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, त्या सर्व स्टॉलधारकांचे मी आज आभार व्यक्त करतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बसेससाठी आपल्याला MSRTCने जी मदत केली आणि सर्व येणाऱ्या शेतकऱ्यांना सुखरूप या ठिकाणी पोहोचवलं आणि परत रिटर्न त्यांच्या गावी पोहोचवलं, त्याबद्दल मी MSRTCच्या सर्व अधिकारी आणि सर्व टीमचं आभार व्यक्त करतो। आपल्या या महोत्सवामध्ये आपल्याला साथ लाभलेली माविनचे उल्हास पाटील सर आणि त्यांची सर्व टीम त्यांचे आभार व्यक्त करतो। प्रचार प्रसिद्धी सर्व या गोष्टींसाठी आपले सर्व पत्रकार बंधू, सर्व प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया यांनी फार चांगल्या पद्धतीने या सर्व कृषी महोत्सवाचं प्रसारीकरण आपल्या टीव्हीच्या आणि न्यूजपेपरच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं, त्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंचे मी आभार व्यक्त करतो। या
भेट देणाऱ्या सर्व नाशिक जिल्ह्यातील, नाशिक जिल्ह्याबाहेरील सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी माहिती घेतली आणि भरभरून असा प्रतिसाद कृषी कुंभाला दिला. त्याबद्दल सर्व शेतकरी बांधव, नाशिकचे सर्व, नाशिक शहरातील सर्व नागरिक यांनी प्रतिसाद दिला. त्याबद्दल त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या घडणाऱ्या सर्व जे काही टीम आहे, सर्व हात आहे, त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. चुकून कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर त्यांचेही मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांच्या वतीने हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. तर विषय आपला चालू होता स्टॉल बुकिंगचा. स्टॉल बुकिंगमध्ये खूप चांगलं काम महेश कुटेकर, जितेंद्र पगार, जितेंद्र मोरे आणि पूर्ण सर्व टीमने केले. त्याबद्दल त्या सर्व टीमचं अभिनंदन. त्याच्या अगोदर टेंडर प्रोसेस, PWD, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल आणि जे कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी नेमले ज्युपिटर आणि डायमा यांनी सुद्धा खूप चांगलं काम केलं. आणि हा तुम्हाला जो भव्य दिवस सेट दिसतोय, पूर्ण इलेक्ट्रिकचं वर्क दिसतंय, याच्या माध्यमातून सर्व नाशिककरांना ही मेजवानी उपलब्ध करून दिली. सर्वात महत्त्वाचा जो प्लॅन होता माझ्या दृष्टीने, म्हणजे बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की आपण शहरामध्ये हे का प्रदर्शन घेतलं नाही. तुम्ही आता विचार करा, पाठीमागं काही जणांनी बघितलं असेल किंवा बघितली असेल मला माहीत नाही, परंतु जर आपण पाठीमागं कधी गेलो असेल मागच्या 3-4 दिवसामध्ये, तर जवळजवळ 300-350, 400 बस एकाच वेळेस सर्व मैदानावर लागलेल्या असायच्या. आणि यापैकी फक्त 10% जरी बस म्हणल्या तरी आपण शहरामध्ये जर गेलो असतो तर ते शक्य नव्हतं. परंतु वाघसाहेब असतील, त्यांची सगळी टीम असेल, अभिजित गुमरे असतील, या सर्वांनी, म्हणजे मला किस्सा सांगतो. एक सोनवणे साहेब आले होते, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, आम्ही मागं उभारलो होतो आणि सोनवणे साहेब त्यांचे जे JE होते त्यांना म्हणले की अरे तुम्ही एवढं लोक कुठून आणले म्हणजे कामाला त्याला साहेब. तर मी म्हणलं सर ते लोक नाहीत, ते आमच्या क्लासहून अधिकारी आहेत आणि आमचे सगळे मंडळ कृषी अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी आहेत. म्हणजे 50 ते 60 लोक आपले लोक ग्राउंड टाकत होते थोडक्यात. एवढं मोठ्या प्रमाणात काम केलं आणि एवढं ट्रॅफिक मॅनेजमेंट करणं, एवढं बसचं मॅनेजमेंट करणं सोपं नाही. तर ते खूप चांगल्या पद्धतीनं सर्वांनी मिळून पार पडलं. त्याच्याबद्दल सर्व पार्किंग कमिटीचं अभिनंदन. याशिवाय ब्लेज मीडिया, म्हणजे ब्लेजच्या बाबतीमध्ये सांगेल, आम्हाला ज्या वेळेस पोस्टर्स असतील किंवा रील्स असतील किंवा तुम्ही नाशिकचं जे DSAचं आपलं अकाउंट जे आहे, इंस्टाग्राम अकाउंट, ते आपण मला वाटतं 9 तारखेला अकाउंट ओपन केला आम्ही. म्हणजे पहिला फॉलोअर 9 तारखेला आपला सुरू झाला. आज मला वाटतं 4000+ फॉलोअर आहेत. पण मला आनंद वाटतं स्वतःला की माझे जवळजवळ 75,000 लोकांनी माझा व्हिडिओ बघितला आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बाब ती आहे. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं की माझ्यासारख्या व्यक्ती जर 75,000 लोकांनी व्हिडिओ बघितला असेल तर त्याची प्रसिद्धी किती झाली असेल. आणि खूप प्रसिद्धी. म्हणजे कालचा सांगतो की आपल्या हसत्रीला या बिल्डिंगमधून समोरच्या काही फॅमिली आल्या होत्या आणि त्यांना पास पाहिजे होता. तर त्यांनी सांगितले की तुम्ही रोज आमच्यावर बंबार्डिंग केलं, हे कार्यक्रम आहे ते कार्यक्रम, आम्हाला पास का दिला नाही. हे थोडक्यात आपला कार्यक्रम प्रत्येकाच म्हणजे याच्यापाशी पोचलेला आहे की बाबा कृषी विभागाचा कृषी कुंभ हा 12 ते 16 मार्च, त्यामध्ये हास्यजत्रा, फोकलोक हे सर्व कार्यक्रम आहेत. त्यामुळं ब्लेज मीडिया आणि पूर्ण टीम यांचंही या ठिकाणी मी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. हे 2 व्यक्ती तुम्हाला दिसले असतील, अक्षय अक्षय आणि अथर्व, हे 2 व्यक्ती ज्या आहेत त्या सर्वात महत्त्वाच्या आमच्या या प्लॅनिंगमधल्या व्यक्ती होत्या. कारण अगदी म्हणजे कृषी कुंभ घ्यायचा का नाही इथूनपर्यंत आता कृषी कुंभचा सक्सेस इथपर्यंत या व्यक्तींनी खूप आमच्या म्हणजे पूर्ण सगळ्या टीमचं कोऑर्डिनेशन असेल, सपोर्ट असेल. म्हणजे अक्षयचं तुम्ही तिकडून पळणं बघितलं असेल कार्यक्रम चालू असताना. आता तर सकाळीच मेसेज टाकायचा 7 वाजता सगळे टँक, म्हणजे आपले जे पाण्याचे जे आहेत टँक सगळे फुल झाले. कारण सगळ्यांना माहिती आहे आपल्याला पहिला जो दिवस होता 12 तारखेचा, माझ्या म्हणजे मला झोप लागली नाही त्या दिवशी रात्री. मी काशी साहेबांना म्हणलं मी झोपलोच नाही होतो रात्री. कारण 12 तारखेला ज्यावेळेस पाणी कमी पडलं आणि शेतकरी थोडं वैतागून पुढे चालले होते, त्यावेळेस वाटलं की आपला थोडा अंदाज चुकला. कारण इतके लोक आले आणि पहिलेच पाणी नव्हतं. मग 13 तारखेला म्हणजे 12ला संध्याकाळीच आम्ही 9,000 लिटरच्या टाक्या बसवल्या. त्याच्यामध्ये जलकुंभ म्हणजे महापालिकेचं पिण्यायोग्य चांगलं पाणी आहे ते काम, आणि परत 4 अशा एकूण 13 पाण्याच्या टाक्या प्लस आपले 904 हे सगळं प्लॅनिंग आहे. प्लेज आणि अथर्वचं काम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची जी SO ऑफिसची टीम आहे, म्हणजे श्याम असेल, गोरख असेल, नंतर महेंद्र असेल, स्वप्नील असेल, हातवर करतात थोडं,
सगळ्यांनीच. यांनी स्वतः सगळे कॅन म्हणजे 13 तारखेला सगळे कॅन स्वतः वाहिले, म्हणजे पण पाणी कमी पडू दिलं नाही, म्हणजे इथून पाणी भरणे आणि त्या ठिकाणी ठेवणे हे सगळ्यात महत्त्वाचं काम त्यांनी केलं. हे म्हणजे पुढच्या म्हणजे 13, 14, 15चा जो काही व्यवस्थित जो काही महोत्सव पार पडला तर त्याचं एकमेव श्रेय जे आहे पाण्याचं ते मी तिघा चौघांना आणि अथर्व आणि टीमला देतो. प्रात्यक्षिकाच्या बाबतीमध्ये आपल्या प्रदर्शनामध्ये आता काल विभागीय साहेब आले होते, कारण शेतकऱ्यांना ते लाईव्ह बघायला मिळाला. कारण काय शेतकऱ्यांचं सुद्धा म्हणणं होतं की आम्ही दरवेळेस औषधं असतील, खतं असतील, बिबियाणं असतील स्टॉल बघतो, परंतु असं प्रत्यक्ष उभारून जे दाखवलेलं आहे ते पहिलेच प्रदर्शन कृषी विभागाचं बघितलेलं आहे. त्यामुळे शासकीय कृषी प्रदर्शन एवढ्या मोठ्या प्रमाणात इतकं मोठं चांगलं व्हावं हे आपल्या दृष्टीने खूप चांगली बाब आहे. समोर जो मधुविश्वचा जो पॅन्डल आहे हे पिंपळगावपासूनच्या पूर्ण टीमचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी सांगितलं अगोदर मला वाटतं की त्याची रिक्वायरमेंट मी ठेवून म्हणजे पॅन्डलची त्यांनी ऐन टायमाला सांगितलं की आम्हाला 60 बाय 40 पॅन्डल पाहिजे, डोमच पाहिजे. मग ते आपण करून दिलं, परंतु ते एक मुख्य आकर्षण या सर्व व्हायचं होतं. डोमच्या बाबतीत बघायचं झालं तर ABCD डोम म्हणजे 4ही तालुका कृषी अधिकाऱ्यांनी जबाबदारी दिली होती. स्वच्छता असेल सगळं असेल खूप चांगल्या रीतीने पार पडलेले आहे. मी मागच्या एक 20-25 एक महिनाभर झाला असेल जर्मनीला गेलो होतो आणि जर्मनीला बायोफॅक आणि फ्रेश टॉप नावाचं प्रदर्शन जे होतं त्या प्रदर्शनामध्ये जे स्टॉल बघितला होता आणि त्याच्यातून ज्या काही आयडिया दिल्या होत्या त्या आयडियानुसार हा स्टॉल आपला उभारला पाहिजे असं फक्त सांगितलं होतं. तर बटू पाटील यांना पूर्ण त्याची क्रेडिट जातं. म्हणजे त्यांनी माझ्याबरोबर जे 4 जण होते तिकडे जर्मनीला आलेले त्यांच्याकडून माहिती घेतली की तिथे स्टॉल कसे होते, तिथले फोटोग्राफ्स मागवा आणि मग पूर्ण जे मराठी आहेत त्यांच्या सहकार्यानं आणि पूर्ण त्यांच्या टीमनी म्हणजे अगदी पगार असतील तर मी सगळ्यांची नावं घेत नाही पण सॅम्पल त्याचे विश्लेषण करणं आणि खूप मोठं काम कृषी विभागाच्या स्टॉलच्या बाबतीत सर्वांनी केलं. आपल्या दृष्टीने खाऊगल्ली एक महत्त्वाची होती, म्हणजे बुकिंगच्या वेळेस KPMची टीम आणि सगळ्यांनी मदत केली, परंतु खाऊगल्लीमध्ये स्वच्छता असेल, तिथले रेट असतील ते सुरुवातीच्या पहिल्या दिवशी मी थोडक्यात थोडा प्रॉब्लेम झाला, परंतु नंतर म्हणजे प्रशांत रहाणे आणि निलेश दोघंही म्हणजे प्रशांत मला असं वाटलं की त्यांचाच पाठ झाला का काय, तो आज म्हणजे सकाळी 9ला जरी आला तर तिथंच, रात्री 11ला गेलो तिथंच. आता बिचारायचं काहीतरी घरगुती कार्यक्रम माझ्याकडे विचारून गेला नाही तर 12 तारखेपासून ते आतापर्यंत तो तिथे जायला आहे थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळं खाऊगल्लीचं टीमने खूप चांगलं काम केलं. ओव्हरऑल थोडक्यात जर आपण बघितलं असेल म्हणजे पॅन्डॉलमधले सिस्टीम असेल, ज्युपिटर असेल किंवा इथली लायमा असतील या सर्वांनी तर हे केलंच, परंतु स्टेजवरचा जो कार्यक्रम आहे तो सक्सेस करणं खूप महत्त्वाचा आहे. आणि आपला जो पाठ होता महत्त्वाचा परिसंवाद आणि शेतकऱ्यांचे सत्कार या सगळ्या दोन्ही बाबतीमध्ये गायकवाड साहेब असतील, पवार साहेब असतील आणि पूर्ण टीम म्हणजे हे सगळे मागे बसलेले जे आहेत या सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट होता मोबिलायझेशनचा होता. म्हणजे आपल्याकडं जवळजवळ 1387 बसेसद्वारे आपण दररोज डिवाईड करून शेतकऱ्यांनी या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला. आणि आपण स्टॉल धारकांशी जर चर्चा केली तर ते सांगतील की जो कोर शेतकरी होता ज्यांना खरी गरज आहे, ज्यांच्याकडून खरी इन्क्वायरी होऊ शकते असे शेतकरी या ठिकाणी आपण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे सगळं श्रेय जे आहे ते सहाय्यक कृषी अधिकारी असतील, उपकृषी अधिकारी असतील, मंडळ कृषी अधिकारी असतील ज्या या पूर्ण प्लॅनिंगमध्ये ग्रामस्तरापासून इन्व्हॉल्व होते. कारण तुम्ही बघा विचार करा, आपण जरी इथं आहोत, जातो येतोय, घरी करतोय, दिवसभर फिरतोय, त्यांना रोज सकाळी 8 वाजता गावात जावं लागायचं. बस आली का नाही, बस डेपोतून निघाली का नाही, गावात आली का नाही, गावामध्ये तर मग 60-65 शेतकरी त्या बसमध्ये बसले का नाही, बसले तर मग त्यांच्याबरोबर सांगितल्याप्रमाणे ड्रम ठेवला का नाही पाण्याचा, त्यांनी जेवण घेतलं का नाही, त्यांनी कॅब घेतली का नाही, मग ती माहिती देणं, इथं आणणं, इथं गोळा करणं. आणि मग जसं आपण बस डेपोमध्ये अनाऊन्समेंट करत असतो की इथली बस इथं लागलेली आहे, हे हरवलेलं आहे, थोडी बस लागलेली आहे, शेतकरी यावं, तर हा आमचा इथला पार्ट जो होता तो पूर्ण करायचा होता की बाबा कोणती बस कुठं लागलेली आहे ते सुद्धा त्या सहाय्यक वसुलीकरणी येऊन सांगणं की बाबा आपली बस निघते आहे, तुम्ही त्या तिकडे जा. आणि परत त्यांना सुखरूप घरी सोडणं आणि परत दुसरे गाव तयार करणं हे खूप मोठा टास्क होता. सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट तो होता या प्रदर्शनाचा. कारण जे काही प्रदर्शनामध्ये आज बघा तुम्ही, आज बस नाही आहेत, गर्दी दिसत नाही तुम्हाला, पण जो काही कोर शेतकऱ्यांना आपला आणायचा उद्देश होता आणि जो जिल्हाधिकारी महोदयांचा शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे, शेतकऱ्यांना माहिती दिली पाहिजे, हा जो उद्देश होता
तो या सहाय्यक कृषी अधिकारी असतील, त्याच्यामध्ये पूर्ण टीम म्हणजे उपकृषी अधिकारी असतील, मंडळ कृषी अधिकारी असतील, तालुका कृषी अधिकारी असतील, या सर्वांनी पार पाडली ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे शेतकरी नाशिकमध्ये नागरिक या ठिकाणी येत आहेत, त्यामुळं इतर 2-3 चर्चा केली. आजच्या या कार्यक्रमाचं सदस्याचं नाव लिहिलं जास्त सर्व मान्य आणि सर्व अधिकारी ठरवले. खरं तर नाशिक फेस्टिवल हा आपल्याला एक कार्यक्रम घ्यायचा होता. त्याच्यामध्ये कृषी विभागाचा थोडा छोटा पार्ट होता, ज्याच्या चर्चा झाली आपण हे करू. नंतर अक्षय असेल, अक्षय टीम असेल, त्याची काय चर्चा माहीत नाही, मग आपल्याला कृषी प्रसिद्ध करायचं आहे या दिवशी आणि मग त्याला नाव काढायचा विषय झाला. आणि मग काशी साहेबांनी थोडं ChatGPT याच्यावर शोध घेतला आणि काय पाच नावाची प्रपोज केली होती. त्याच्यापैकी कृषीकुंभ नाव कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती आहे, ते खूप चांगलं वाटतं सर्वांना, ते आम्ही फिक्स केलं. महत्त्वाचं ज्यावेळेस सर्व्हिस पेपरला हा कृषीकुंभ आपण सुरू करायचा होता, परंतु वेळ करत होता तेव्हा आम्ही फिक्स केली तो थोडा आपण पुढे जाऊया म्हणून हा 12 ते 16 मार्चचा ठेवला. परंतु 7 तारखेपर्यंत या ग्राउंड बघितलं, मला काल म्हणजे 7-8 तारखेला आम्ही ज्यावेळेस बघितलं ग्राउंडवर त्यावेळेस काहीच नाही, मला वाटतं किंवा कसं शक्य आहे. परंतु पूर्ण PWD सीची टीम असेल, PWD टीम असेल, आपला कृषी विभागाची टीम असेल, सर्वांनी खूप मेहनत घेतली आणि आज हा आपला कृषीकुंभ यशस्वी आपण 5 दिवस आपण या सगळे समोर करतोय. ज्यावेळेस सुरुवात होती, कृषीकुंभाची सुरुवात आपल्याला करायची होती, त्यावेळेस सर्वात मोठं चॅलेंज आहे स्टॉल बनवायचं. आणि मला माहीत आहे की ज्या स्टॉलमध्ये कमिटीमध्ये जे आपण नेमलो त्यांना पुढच्या 10 दिवसामध्ये एक सेकंदही म्हणजे त्यांना बसायला फुरसत मिळणार नाही आणि कंटिन्यूस फोन कॉल चालू राहतील. त्याप्रमाणे महेश शेट्टीकर आणि हितेंद्र मोरे आणि त्याची टीम आत्महत्याची काही लेखाची टीम या सर्वांनी खूप चांगलं काम केलं आणि आधी 12 वर्षाच्या सकाळपर्यंत स्टॉल चालू होतं ते पूर्ण केलं. कारण शेतकरी नाशिकमध्ये नागरिक या ठिकाणी येत आहेत, त्यामुळं इतर 2-3 चर्चा केली. आजच्या या कार्यक्रमाचं सदस्याचं नाव लिहिलं जास्त सर्व मान्य आणि सर्व अधिकारी ठरवले. खरं तर नाशिक फेस्टिवल हा आपल्याला एक कार्यक्रम घ्यायचा होता. त्याच्यामध्ये कृषी विभागाचा थोडा छोटा पार्ट होता, ज्याच्या चर्चा झाली आपण हे करू. नंतर अक्षय असेल, अक्षय टीम असेल, त्याची काय चर्चा माहीत नाही, मग आपल्याला कृषी प्रसिद्ध करायचं आहे या दिवशी आणि मग त्याला नाव काढायचा विषय झाला. आणि मग काशी साहेबांनी थोडं ChatGPT याच्यावर शोध घेतला आणि काय 5 नावाची प्रपोज केली होती. त्याच्यापैकी कृषीकुंभ नाव कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती आहे, ते खूप चांगलं वाटतं सर्वांना, ते आम्ही फिक्स केलं. महत्त्वाचं ज्यावेळेस सर्व्हिस पेपरला हा कृषीकुंभ आपण सुरू करायचा होता, परंतु वेळ करत होता तेव्हा आम्ही फिक्स केली तो थोडा आपण पुढे जाऊया म्हणून हा 12 ते 16 मार्चचा ठेवला. परंतु 7 तारखेपर्यंत या ग्राउंड बघितलं, मला काल म्हणजे 7-8 तारखेला आम्ही ज्यावेळेस बघितलं ग्राउंडवर त्यावेळेस काहीच नाही, मला वाटतं किंवा कसं शक्य आहे. परंतु पूर्ण PWD सीची टीम असेल, PWD टीम असेल, आपला कृषी विभागाची टीम असेल, सर्वांनी खूप मेहनत घेतली आणि आज हा आपला कृषीकुंभ यशस्वी आपण 5 दिवस आपण या सगळे समोर करतोय. ज्यावेळेस सुरुवात होती, कृषीकुंभाची सुरुवात आपल्याला करायची होती, त्यावेळेस सर्वात मोठं चॅलेंज आहे स्टॉल बनवायचं. आणि मला माहीत आहे की ज्या स्टॉलमध्ये कमिटीमध्ये जे आपण नेमलो त्यांना पुढच्या 10 दिवसामध्ये एक सेकंदही म्हणजे त्यांना बसायला फुरसत मिळणार नाही आणि कंटिन्यूस फोन कॉल चालू राहतील. त्याप्रमाणे महेश शेट्टीकर आणि हितेंद्र मोरे आणि त्याची टीम आत्महत्याची काही लेखाची टीम या सर्वांनी खूप चांगलं काम केलं आणि आधी 12 वर्षाच्या सकाळपर्यंत स्टॉल चालू होतं ते पूर्ण केलं. कारण या कृषी मथुरा तानाजी जाधव, राहणार घोटी, तालुका इगतपुरी, वुमन्स पॉवर फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या अध्यक्षा. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने शासनाने हा जो कृषीकुंभ आयोजित केलेला आहे तो अतिशय असं चांगल्या पद्धतीने त्याचं आयोजन होतं आणि आम्हाला कस्टमर म्हणजे गिरायकांनी पण इतका असा भरभरून
प्रतिसाद दिला आणि आमच्यासुद्धा सर्व ग्रामीण भागातले शेतकरी बचत गट असतील, कंपन्या असतील, सर्वांनी हिरारीने याच्यामध्ये भाग घेतला आणि आम्हाला असा खूप छान असा याचा प्रतिसाद भेटला आणि आमच्यासारख्या ग्रामीण भागातल्या महिलांना कुठंतरी आमचं बनवलेलं आमच्या कलागुणांना वाव देण्यासाठी इथं हा प्लॅटफॉर्म मिळाला. त्याबद्दल मी शासनाचे खूप आभार मानते, धन्यवाद देते. थँक्यू. पाणी सेवाची ही टीम आहे. पाणी सेवाच्या अंतर्गत त्याच्यासाठी ते ठिकाणी जोरदार काम झालं पाहिजे. या कृषी मी कुंभ मथुरा तानाजी जाधव, राहणार घोटी, तालुका इगतपुरी, वुमन्स पॉवर फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या अध्यक्षा. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने शासनाने हा जो कृषी कुंभ आयोजित केलेला आहे तो अतिशय असा चांगल्या पद्धतीने त्याचं आयोजन होतं आणि आम्हाला कस्टमर म्हणजे गिरायकांनी पण इतका असा भरभरून प्रतिसाद दिला आणि आमच्यासुद्धा सर्व ग्रामीण भागातले शेतकरी बचत गट असतील, कंपन्या असतील, सर्वांनी हिरारीने याच्यामध्ये भाग घेतला आणि आम्हाला असा खूप छान असा याचा प्रतिसाद भेटला आणि आमच्यासारख्या ग्रामीण भागातल्या महिलांना कुठंतरी आमचं बनवलेलं आमच्या कलागुणांना वाव देण्यासाठी इथं हा प्लॅटफॉर्म मिळाला. त्याबद्दल मी शासनाचे खूप आभार मानते, धन्यवाद देते. थँक्यू. या ठिकाणी एवढं मोठं कृषी कुंभ या ठिकाणी आज झालेलं आहे आणि यामध्ये तुमचा कसा रिस्पॉन्स मिळाला, लोकांनी कशा पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे थोडक्यात सांगा. बोला, हे कसं आहे, तुमचं नाव सांगा. मी मथुरा तानाजी जाधव, राहणार घोटी, तालुका इगतपुरी, वुमन्स पॉवर फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या अध्यक्षा. अतिशय चांगल्या प्रकारे असा आमचा सेल झालेला आहे ह्या कृषी कुंभामध्ये. सरकारची ही योजना अतिशय, एक मिनटं फक्त मला द्या.